सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाभळे येथे सरकारी जागेवरील अतिक्रमित मालमत्तेवर बेकायदेशीररित्या वारस नोंद करून नंतर ती वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी शिंदेगड श्रमिक राष्ट्रम कामगार सेनेच्या वतीने धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आलंय। निवेदनात केलेल्या आरोपानुसार मालमत्ता क्रमांक 104 या सरकारी जागेवर संबंधित अतिक्रमण धारकांनी तत्कालीन ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररित्या वारसांची नोंद केली आहे। तसेच नंतर आर्थिक तडजोडीतून ती नावे कमी करण्याचा नियमबाह्य ठरावही मंजूर करून घेतला। हा प्रकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे स्पष्ट उल्लंघन करणारा असून केवळ खासगी मालमत्तेला लागू असणारा न्यायालयाचा आदेश सरकारी जमिनीसाठी गैरमार्गाने वापरण्यात आल्याचा दावा या निवेदनात करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक, प्रशासक आणि संबंधित वारसदारांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी ठाम मागणी कामगार सेनेने केली। या गंभीर कायदेशीर दोषाबाबत संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। अनिल रमन पवार सरजी दोन आम्ही श्रमिक शिवसेना राष्ट्रीय शिवसेना श्रमिक सेनेच्या माध्यमातून आज शिवसाहेबांना भेटलो आणि आमचा विषय असा होता की शिंदखेडा तालुक्यातील म्हणजे बाभळे गावातील मालमत्ता क्रमांक 104 लखन ओंकार ठेलारी याची ही अतिक्रमण असताना लखन ओंकार ठेलारी याने तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांना हाताशी धरून पैशांची देवाणघेवाण करून सरकारी मालमत्तेवर वारस लावून आणि परत ते वारस कमी करून घेतले आणि कमी करून एकाच नावावर राहू दिले। या संदर्भात आम्ही शिवसाहेबांना ते निवेदन दिलं। यापूर्वी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांनाही पत्र दिलेलं होतं, निवेदन दिलेलं होतं, त्यांनी ऐकलं नाही। हा मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसाहेबांना आम्ही सगळी हकीकत समजावून सांगितली आणि शासकीय भूखंड हडप करण्याचा त्यांचा हा जो प्रयत्न होता याला आम्ही आळा घालण्यासाठी शिवसाहेबांना आज भेटलेलो आहेत आणि शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू। आणि आमची शिवसाहेबांना एक मागणी होती की तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। धन्यवाद साहेब।